एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची निवड होत असताना तिकडे विनोद तावडेंसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ विद्यमान सरचिटणीस विनोद तावडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे। यापूर्वी अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची देखील पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहारच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केली होती। त्यानंतर त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली होती। त्यामुळे आता तावडेंची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी त्या दृष्टीने संकेत दिल्याचं मानलं जात आहे। आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण पाहतोय विनोद तावडेंचं या आधी देखील अनेकदा मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेलं जात होतं, मात्र आता थेट विनोद तावडेंच्या गळ्यात भाजप अध्यक्षांचीच माळ पडण्याची शक्यता वर्तवली जाते। काय म्हणावं या सगळ्याचा अर्थ? याचा सरळ अर्थ असा आहे की विनोद तावडे यांचं जे राजकीय बळ आहे ते पक्षांतर्गत हळूहळू खूपच वाढत चाललेलं आहे। जसं त्यांच्याकडे बिहारची अतिशय कठीण काळामध्ये जबाबदारी देण्यात आली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि ज्या बिहारमध्ये भाजपचं सरकार येणार नाही असं वाटत होतं तिथं भाजपचं सरकार आलं किंवा चंदीगडचा महापौर निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी ही विनोद तावडे यांच्याकडे होती। आता विनोद तावडे यांचा हा जो राष्ट्रीय स्तरावरचा वावर आहे त्याच्यामध्ये ते पुन्हा महाराष्ट्रात परत येतील का वगैरे अशी चर्चा सुरू होती, कारण ज्या पद्धतीचं बहुमत आता भाजपला आलेलं आहे। परंतु आत्ताच ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याप्रमाणे तावडेवरती यूपी आणि बिहारची निरीक्षक पदाची जबाबदारी दिलेली आहे। दिल्ली विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारीपर्यंत होतील आणि त्या झाल्यानंतर लगोलग राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे, कारण जे.पी. नड्डा यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांचा कार्यकाळ संपला होता, परंतु वर्षभरासाठी त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे। आणि भाजपमध्ये जशी पद्धती असते की जे आउटगोईंग अध्यक्ष असतात हे वेगवेगळ्या पदाच्या नियुक्त्या करत असतात, आता ह्या नियुक्त्या हळूहळू होताना दिसत आहेत। एक कार्यशाळा दिल्लीमध्ये पार पडणार आहे आणि त्या कार्यशाळेनंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाईल। आता यातनं सत्तेचा समतोल कसा साधला जाऊ शकतो, तर महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे जे वेगळे काही नकारात्मक टप्पे असतात सतत चर्चेला येणारे, ते जर विनोद तावडे हे राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष झाले तर आपोआप गळून जातात, कारण महाराष्ट्रातल्या संख्याबळ अधिक असलेल्या समाजाचं सर्वात मोठं प्रतिनिधित्व हे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तावडे यांची नियुक्ती होण्याचं आहे। आणि एवढा मोठा जर मान तावडे यांना मिळत असेल तर तो एका अर्थाने सत्तेचा समतोल साधण्याच्या प्रयत्नाचाही भाग असू शकतो। एक तर मान्यच करायला हवं की नालासोपाऱ्यामध्ये जी घटना घडली ती मतदारांनी जशी नाकारली तशीच भाजप पक्षांतर्गत कोणत्याही नेत्यांनी ह्याला काहीही महत्व दिलेलं नाही। अर्थात तो सगळा तथाकथितच प्रकार होता। नंतर तावडेंनी राहुल गांधी, सुप्रिया सुळे वगैरे सगळ्या मंडळींना नोटीस आपण बजावलेल्या आहेत। हे विनोद तावडे यांचं ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावरचं बळ वाढताना दिसतं त्यातलं पुढचं पाऊल आहे हे तर निश्चित म्हणू शकतो। निश्चितच, त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकी कधीपर्यंत ही घोषणा होतीये किंवा मग कधीपर्यंत हे संकेत पूर्णपणे क्लिअर होत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी।